Hello, welcome to our online classes. I am Shweta ma'am. I am here with the chapter 4, the Vedic civilization. It means Vedic संस्कृती. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला बघायचे आहे the Vedic literature. In that Vedic literature we will see the Rigveda, Yajurveda, Samveda and Atharvaveda. त्यानंतर आपण समजून घेऊया how was the family system day to day life, how was the agriculture, animal husbandry, how was the economic and social life. In the social life we will see clothes, ornaments, music instruments, etc. And then the religious ideas, and then political system like we have democracy. आता आपण चॅप्टरला सुरुवात करूया. The first point is the Vedic literature. Now the Ved means to know म्हणजे माहीत असणे आणि वेदा म्हणजे नॉलेज. सिव्हिलायझेशन हे वेदिक लिटरेचरवर बेस्ड आहे म्हणून त्याला म्हणतात वेदिक सिव्हिलायझेशन. मग वेद म्हणजे माहीत असणे आणि वेदा म्हणजे नॉलेज, आणि अशा या नॉलेजवर बेस्ड असलेल्या सिव्हिलायझेशनला वेदिक सिव्हिलायझेशन असे म्हटले जाते. आणि हे जे वेदाज आहे ते कंपोज केले आहे ऋषीजनी जुन्या काळामध्ये, आणि ते कंपोज्ड ऋषीजनी जुन्या काळामध्ये केलेले आहे. आणि ते कंपोज करण्याची जी त्यांची भाषा होती ती होती संस्कृत. म्हणजे वेदिक टेक्स्टला संहिता असं म्हणतात आणि वेदाजला श्रुती असे म्हटले जाते. नाउ देर आर 4 वेदाज, द ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा अँड अथर्ववेदा. आपण हे 4 वेद 1 बाय 1 बघून घेऊया. फर्स्ट इज ऋग्वेदा. ऋग्वेदा संहिता. ऋग्वेदा संहिता म्हणजे ऋग्वेदाचे टेक्स्ट. इच वर्स इज नोन ॲज अ ऋचा वर्स. तर वर्स म्हणजे पोएट्रिक कंपोजिशन. अनेक ऋचा एकत्र येऊन वेदांची श्रुती करण्यासाठी तयार केलेल्या पोएटिक कंपोजिशनला सूक्त असे म्हणतात. आणि खूप सारे सूक्त मिळून ऋग्वेदा तयार झालेले आहे. ऋग्वेदामध्ये देवतांची स्तुती केलेली आहे. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे यजुर्वेदा म्हणजे यजुर्वेद संहिता. यज्ञ करत असताना जे मंत्र बोलले जाते, यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचं संपूर्ण मार्गदर्शन म्हणजे माहिती ही यजुर्वेद संहितेमध्ये दिलेली आहे. नेक्स्ट आहे सामवेदा. सामवेदा इज द व्हेरी स्पेशल वेद. हे असे वेद आहे की ज्यामध्ये ऋग्वेदाला राईम्समध्ये आणि टोनमध्ये यज्ञ करतेवेळी कसं म्हटलं पाहिजे याची संपूर्ण माहिती या सामवेद संहितामध्ये मिळते. आणि सामवेदा हे स्पेशल आहे कारण तर यामध्ये इंडियन म्युझिकचा फाउंडेशन दिलेला आहे. म्हणजे भारतीय जे म्युझिक आहे हे सामवेदवर बेस्ड आहे. सामवेदामध्ये त्याची संपूर्ण माहिती आहे. इंडियन म्युझिकमध्ये सामवेदाचा खूप मोठा. देन आवर नेक्स्ट वेद इज अथर्ववेदा संहिता. तर या वेदाला अथर्व ऋषीचे नाव देण्यात आले आहे. हा वेद अथर्व ऋषीने लिहिला आहे म्हणून या वेदाला अथर्ववेद असं म्हटलं जाते. लोकांच्या डेली लाईफविषयी माहिती इन्फॉर्मेशन या वेदामध्ये मिळते. तसंच या वेदामध्ये आयुष्यामध्ये येणारे संकट आणि दुःख यांना कसे सामोरे जावे याची पण माहिती मिळते. त्याचबरोबर मेडिसिन हर्ब विषयी पण माहिती या वेदामध्ये दिलेली आहे. तसेच एका राजाने आपलं राज्य कशा प्रकारे सांभाळावं आणि चालवावं याच्याविषयी पण इन्फॉर्मेशन या वेदामध्ये देण्यात आली आहे. तर हे ऋग्वेदा, यजुर्वेदा, सामवेदा आणि अथर्ववेदा हे खूप महत्त्वाचे वेद मानले जातात. त्यानंतर ब्राह्मणा, अरण्यके, उपनिषदे हे लिहिण्यात आले. यांचा पण समावेश लिटरेचरमध्ये केला आहे. तर बघा ब्राह्मण टेक्स्ट. तर नेक्स्ट आहे ब्राह्मण टेक्स्ट. तर यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या वेदांना ब्राह्मण टेक्स्ट म्हणतात. आणि प्रत्येक वेदाचे सेपरेट ब्राह्मण टेक्स्ट आहे. म्हणजे ऋग्वेदाचं सेपरेट टेक्स्ट, यजुर्वेदाचं सेपरेट टेक्स्ट, सामवेदाचं सेपरेट टेक्स्ट आणि अथर्ववेदाचं सेपरेट टेक्स्ट. म्हणजे प्रत्येक वेदाचे हे सेपरेट टेक्स्ट ब्राह्मण टेक्स्ट देण्यात आलेले आहे. देन अरण्यकाच.
तर अरण्यकाज म्हणजे अरण्यात जाऊन मेडिटेशन करणे आणि त्याची माहिती अरण्यकाजमध्ये लिहिल्या जात असे. म्हणजे अरण्य म्हणजे फॉरेस्टमध्ये जाऊन ऋषी हे मेडिटेशन करत असत आणि त्यांच्या माइंडमध्ये जे विचार येत असत, जे थॉट येत असत, त्यांना ते अरण्यकाजमध्ये मांडल्या जात असे. नंतर आहे उपनिषदाज. तर एन्शियंट पिरियडमध्ये मुलं हे गुरुकुलमध्ये जाऊन शिक्षण घेत असत आणि गुरुजवळ मिळालेले ज्ञान हे उपनिषदामध्ये केलेले आहे. तसेच उपनिषदामध्ये जन्म काय आहे, मृत्यूनंतर काय होतं, अशा वेगवेगळ्या प्रश्नावर चर्चा केलेली आहे. नंतर आपण बघू फॅमिली सिस्टीम अँड डे टू डे लाईफ. तर वैदिक पिरियडमध्ये जॉईंट फॅमिली होती. म्हणजे तुमचे ग्रँडपॅरेंट्स, तुमचे आई वडील, अंकल आंटी आणि त्यांची मुलं हे सगळे मिळून एकत्र घरात राहणे म्हणजे जॉईंट फॅमिली. घरातला जो मेन व्यक्ती असायचा त्याला गृहपती असे म्हणत आणि त्या काळामध्ये पॉरिटरी म्हणजेच पुरुषप्रधान पद्धती होती. म्हणजे पितृसत्ता चालत असे. तेव्हा पुरुषाला स्त्रियापेक्षा जास्त महत्त्व दिले जात असे. पण तरी पण या काळामध्ये लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा महिलांचे नाव या वैदिक लिटरेचरमध्ये दिसून आलेले आहे. पण काही कालांतराने हळूहळू महिलांचे जे अस्तित्व आहे हे वैदिक पिरियडमध्ये कमी होत गेले. नंतरचा पॉईंट आहे हाऊस. तर त्या काळातील घरे कशी असायची, तर घरे ही मातीची आणि कुडाची असायची. वेलीच्या तट्ट्यांपासून भिंती तयार केल्या जात असत आणि त्या भिंतीला शेण आणि मातींनी लिपापोती केली जात असे. आणि त्या काळात घरांना गृह किंवा शाला असं पण म्हटलं जात असे. त्यानंतर आपण बघू त्या काळातील डाएट कसं असायचं. त्या काळामध्ये वीट म्हणजे गहू, बार्ली, राईस म्हणजे भात हे त्यांचं मेन खाद्य असायचं. पण ते बार्लीला यावा म्हणायचे, वीटला गोधूम म्हणायचे, तर राईसला व्रीही म्हणायचे. त्याचबरोबर मिल्क, योगर्ट म्हणजे दही, घी, बटर, हनी हे सुद्धा त्यांच्या आहारात वापर करत असत. तसेच उडद, मसूर, सिसम आणि मीठ म्हणजे मांस हे पण त्यांच्या अन्नामधील एक भाग होता. म्हणजेच आपल्याला हे समजून येतं की त्या काळातील लोक ही नॉन व्हेजिटेरियन होती, म्हणजे मांसाहारी होती. त्यानंतर त्यांचे कपडे आणि क्लॉथ्स आणि ऑर्नामेंट्स कसे असायचे, तर ते लोक कॉटन आणि वुलनचे कपडे वापरत असत. तसंच ते वल्कले या नावाचं पण एक कापड वापरत असत. आता वल्कले म्हणजे झाडाची साल आणि प्राण्यांची स्किन, ॲनिमल स्किनपासून तयार होणारे हे कापड असायचे. नंतर ते वेगवेगळे ऑर्नामेंट्स म्हणजे दागिने पण वापरत असत. दागिन्यांमध्ये पुरुष आणि स्त्री हे दोघेही दागिन्यांचा वापर करत असत. दागिन्यांमध्ये फुलांच्या माळा, मण्यांच्या माळा अशा प्रकारचे दागिने असायचे. त्याचबरोबर गोल्ड म्हणजे सोन्यापासून तयार केले पण दागिने असायचे. त्याचबरोबर त्या काळातील लोकांचा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असा दागिना होता, ऑर्नामेंट होतं, ते म्हणजे निष्का नावाचा हा दागिना खूप महत्त्वाचा होता. आणि हा निष्का नावाचा जे दागिना आहे तो करन्सी म्हणून पण त्या काळात त्याचा वापर केला जात असे. त्यानंतर ते लोक आपलं मनोरंजन म्हणजे एंटरटेनमेंट कसं करायचे, तर म्युझिक अँड इन्स्ट्रुमेंट आपण बघूया. तर वैदिक पिरियडमधील मधील जे लोक आहेत ते स्वतःला एंटरटेन करण्यासाठी म्युझिक, डान्स, बोर्ड गेम, रथांच्या शर्यती आणि हंटिंग म्हणजे शिकार यांचा उपयोग करायचे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये वीणा, कॅम्बोस, कोंच, डमरू आणि मृदंगा याचा यूज करत असत. आफ्टर दॅट ॲग्रिकल्चर, ॲनिमल हजबंड्री, इकॉनॉमिक्स अँड सोशल लाईफ आपण बघूया. तर त्या काळात ॲग्रिकल्चर हे खूप मेन ऑक्युपेशन त्या काळातील लोकांचं होतं. शेती ही प्राण्यांना नांगराला जुंपून केल्या जात असे. तसंच आयर्न प्लग म्हणजे लोखंडी नांगरांचा वापर त्या काळात
करत असत. म्हणजे त्या काळातील लोकांना मेटलविषयी पण माहिती होती. पिकांवर कीड लागली तर त्यावर कसा उपाय करायचा, त्यावर काय औषध द्यायचं याविषयी पण त्यांना माहिती होती. त्याचनंतर त्याचबरोबर कावडग म्हणजे गाईचं जे शेण असतं याचा वापर केव्हा करायचा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ते कावडगचा वापर करायचे. ॲनिमल हजबंड्रीमध्ये बघा, वैदिक पिरियडमध्ये हॉर्स, बुल, काऊ, डॉग या प्रकारचे ॲनिमलला खूप इम्पॉर्टन्स दिला जात होते. त्याचबरोबर त्या काळात गाईला एक्सचेंजिंगसाठी वापर केला जात असे. म्हणून गाईला खूप जास्त स्पेशल इम्पॉर्टन्स त्या काळामध्ये होतं. तसंच हॉर्सला त्याच्या रनिंग स्पीडमुळे खूप महत्त्व होतं. घोड्याला रथाला जोडून त्याचा वापर केला जात असे. इंडियन हिस्ट्रीमध्ये व्हील म्हणजे चाकाला खूप महत्त्व दिलेलं आहे. म्हणून वैदिक पिरियडमध्ये स्पोक असलेले व्हील होते, जे वजनाने हलके असतात. घोडा जोडलेले स्पोकचे हे जे व्हील आहे ते वैदिक काळातील रथ खूप वेगाने धावत असत. नंतर इकॉनॉमिक, त्या काळामध्ये शेती आणि पशुपालन या व्यतिरिक्त वेगवेगळा व्यवसाय पण केला जायचा. त्या काळात वेगवेगळे आर्टिस्ट म्हणजे कारागीर होते. त्याच्या संघाला श्रेणी किंवा गिल्ड म्हणत आणि या वेगवेगळ्या श्रेणीचा जो प्रमुख असायचा त्याला श्रेष्ठी म्हटल्या जात असे. त्या काळामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण होते. हे वर्ण व्यवसायावरून ठरत असत. पण कालांतराने हे जे वर्ण आहे जन्मानुसार ठरल्या जात असे. म्हणजे ज्या वर्णामध्ये व्यक्ती त्याचा जन्म झाला असेल त्याच वर्णामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य चालत असे. त्यामुळे वेगवेगळ्या जाती म्हणजेच कास्ट निर्माण झाल्या आणि त्यामुळे समाजामध्ये इनइक्वॅलिटी म्हणजे विषमता निर्माण झाली. त्यानंतर आपण 4 स्टेज ऑफ लाईफ ऑर आश्रमास म्हणजे काय ते आपण बघूया. त्यामध्ये फर्स्ट आहे ब्रह्मचर्य आश्रम. यामध्ये शिष्य हा गुरुच्या घरी जाऊन म्हणजे शिक्षण घेत असे. तसेच तिथेच त्या संपूर्ण काळाला ब्रह्मचर्य आश्रम म्हणत असे. त्यानंतरचा हा काळ पूर्ण झाला की त्यानंतर नेक्स्ट आश्रम यायचं ते गृहस्थाश्रम. या काळामध्ये व्यक्ती लग्न करून घर आणि आपली पूर्ण फॅमिली सांभाळत असे आणि आपले पूर्ण जे कर्तव्य असते एका व्यक्तीचे ते पूर्ण पार पाडत असत. थर्ड आश्रम आहे वानप्रस्थाश्रम. या काळामध्ये घरादाराचा मोह सोडून त्याग करून साधेपणाने राहणे आणि सिंपल आयुष्य जगणे हे या आश्रमाचे महत्त्व असे. त्यानंतर 4th स्टेज आहे संन्यासाश्रम. या पार्टमध्ये म्हणजे एका व्यक्तीने संन्यास घेऊन एखाद्या शांतीच्या निर्जन ठिकाणी जावे आणि तिथे मेडिटेशन करणे किंवा एक संन्यासी म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य घालवणे, अशा या 4 स्टेज पण वैदिक पिरियडमध्ये होत्या. नंतर आपण बघूया द रिलिजियस आयडियाज म्हणजे काय. तर वैदिक पिरियडमध्ये सन, वाइंड, रेन, लाइटनिंग, स्ट्रोम अँड रिव्हर यांना देवता म्हणजे देव म्हटल्या जात असे. म्हणजे नेचर हेच देव आहे आणि त्यांचीच पूजा त्या काळामध्ये लोक करत असत. या देवांना प्रसन्न ठेवण्यासाठी किंवा खुश ठेवण्यासाठी, आनंदी ठेवण्यासाठी वेद काळातील लोक हे अग्नीमध्ये काही पदार्थ टाकत असत आणि याच पद्धतीला त्या काळामध्ये हावी असं म्हटलं जायचे. अग्नीमध्ये हावी अर्पण करण्याची जी विधी होती त्याला यज्ञ म्हणत असत. नेक्स्ट पॉईंट बघा, पॉलिटिकल सिस्टीम म्हणजे शासन व्यवस्था. वैदिक पिरियडमध्ये विलेजचा जो प्रमुख म्हणजे हेड होता त्याला ग्रामणी असे म्हणायचे. अशा अनेक गावांचा समूह म्हणजे विश, म्हणजे खूप गावाचा एक समूह म्हणजे विश असायचं. त्यानंतर विशचा जो मेन असायचा किंवा विशचा जो प्रमुख हेड असायचा त्याला विशपती असे म्हटल्या जात असे. अनेक विश मिळून जन तयार होत असे आणि या जनाचा जो प्रमुख असायचा त्याला जनपद असे म्हटलं जात असे. या जनाचा प्रमुख म्हणजे हेड याला आणि अशा अनेक जन मिळून एक प्रदेश तयार होत असे आणि त्या प्रदेशाचा जो हेड असायचा, मुख्य असायचा, त्याला नृप
किंवा किंग म्हणजेच राजा असं म्हटलं जात असे. तर त्या राजाचे कामं काय असायची, तर लोकांचे रक्षण करणे, टॅक्स कलेक्ट करणे आणि शांतता प्रस्थापित करणे. राजाचा जो कारभार आहे तो उत्तम रीतीने चालावा यासाठी पुरोहित आणि सेनापती अशा या प्रकारच्या अधिकाऱ्यांना अपॉइंट केल्या जात असे. राज्याचा कारभार उत्तम रीतीने चालावा म्हणून पुरोहित आणि सेनापती हे अधिकारी अपॉइंट केल्या जात असे. त्यानंतर टॅक्स कलेक्ट करण्यासाठी ऑफिसर्सला, जो टॅक्स कलेक्ट करणारा जो ऑफिसर असायचा किंवा जो व्यक्ती असायचा त्याला भागदूत असे म्हणत. राजाला गाईड करण्यासाठी सभा, समिती, विद्या आणि जन अशा 4 संस्था त्या काळात होत्या. सभा आणि विद्या यामध्ये स्त्रियांचा पण समावेश आपल्याला दिसतो. त्यानंतर सभामध्ये सिनियर सिटिझन्सचा जो ग्रुप असायचा त्याला सभा म्हटले जात असे आणि लोकांच्या ज्या सर्वसाधारण बैठकी व्हायच्या त्याला समिती असं म्हटलं जात असे. पुढे काही काळानंतर स्मृती व पुराण असे नवीन लिटरेचर पण वैदिक पिरियडमध्ये टाकण्यात आले. तर बघा, हा लेसन आपण इथे पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे. तुम्हाला तो नीट समजून घ्यायचा आहे. थँक्यू.